नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? तर आज आहे संकष्टी आणि संकष्टीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सोनाला आणि मला दोघींना पण उपवास आहे आणि आईनी ना असं कवट आणलेले, बरेच कवटे आणले ते आईनी आणि आज उपवास आहे. म्हटलं चला, सोनाने काही खाल्लं नाही, मी खाल्लेले. सोनाने काही खाल्लं नाही तर तिला म्हटलं ठीक आहे, आज मी तुला मस्त देते बनवून. आणि खिचडी पण बनवली. आता खिचडी खायची आहे आम्हाला. सोनाला पण संकष्टीचा उपवास असतो. सोना मला वाटतं 1 वर्षापासून धरते. माझा मोडला होता तेव्हा का फोडल्यानंतर कवट कसं मस्त असं निघलेले. आणि हे जे असतं ना, हे सालीचं, हे खूप छान लागतं बरं का. याला गुळ नसला ना तरी पण चांगलं लागतं. लई म्हणजे बरेच दिवसापासून खाल्लं नव्हतं कवट बरं का. आईने यावेळेस आणली तेव्हा मग खायला भेटलं. नाही तर पहिलं लहानपणी रानात गेलो का कवट खायला भेटायचं आणि तेव्हा तो गुळ नव्हतं टाकायचं, तसंच खायचं. तुम्हाला आहे का कधी माहिती? तू खाल्ले का आतापर्यंत? नाही. खाली राहत होतो तेव्हा खाल्लं होतं. गावाला का? हा, आपल्या घरामागं होतं नाही का. नंतर आपण ते तोडून काढले. तर बघा, त्याच्या बिया पण खायच्या, चांगल्या असतात. आणि कवट खाल्लेलं आहे ना खूप चांगलं असतं बरं का. याने बऱ्याच आजारांवरती ना कवट उपयोगी येतं. ज्याला पचनाचा वगैरे त्रास काय असेल. तर याच्यात आहे ना आता आपण गुळ टाकू. मस्त खिचडी पण बनवली आणि खिचडी सोबत कवट खायला मस्तच लागणार, आंबट गोड. खिचडी मी बनवली. ही क्रेडिट घ्यायला 1 नंबर आहे बरं का. हिच्या दिसण्यावर जाऊ नका, क्रेडिट लगेच घेते. सगळी तयारी मी केली होती, फक्त तिला म्हटलं आता तू ना त्याला फ्राय कर. तर हे बघा, असं मस्त गुळ चांगला मिक्स करून घ्यायचा. आणि ना कवठाची चटणी पण बनते. मी तुम्हाला चटणी करून दाखवली आहे. अजून भरपूर आहेत कवठ. आईचं अन्न काही कमी नसते, भरपूर आणते. तर बघा, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. आणि त्याला आहे ना आपण चपाती सोबत पण खाऊ शकतो. जाम सारखं. जाम खाण्यापेक्षा हे किती चांगले आहे की नाही. जाम खाण्यापेक्षा हे खूप चांगलं. ऊन पडले. तर चला आपण थोडंसं खाऊन बघू. वा, काय मस्त लागते. आणि याच्या पी पण लय हार्ड नसतं, सहज हे होतं. तर चला आता मस्त खिचडी वगैरे खाऊया. खिचडी पण मस्त बघा बटाटा घालून बनवली. तर चला या खिचडी खायला. बाय बाय. मस्त सोनाला प्लेट बनवून देते. पण सांडू नको बा. थोडं द्या, थोडं द्या. यात असंच खातात कवट, माहिती आहे का खायची तुम्हाला? खिचडी आणि कवट. तर या मस्त खायला. ओके गाईज, बाय. सूर्य चांगला लाल लाल दिसत होता. चाललाय आता सूर्य मावळायला. मस्त वाटते. लाल लाल दिसते पण कॅमेऱ्यात काही लाल नाही दिसत. आभाळाचा पण कलर किती मस्त लाल. हा, पण या कॅमेऱ्यात दिसत ना हो, कॅमेरामध्ये पांढरा दिसतो.
हेलिकॉप्टरची बाई. तर आम्ही आलो दोघी वॉकिंगला वरती. आता आम्ही दोघींनी रुटीन धरलेले. आमची एक मैत्रीण नाही आहे वरती येत, पण आम्ही दोघी येतो का हो. त्या सध्या ब्लाऊज शिवत आहेत. लय लग्नांचं हे चालले का हो. ज्वारी पाठीमागं पार वाळून गेली. तिला आता पाऊस पाहिजे, पण आता कुठून पाऊस भेटायचा. थंडी पण आज कमी वाटते ना. आज कमी हवा हवा असली का मग थंडी लागते जास्त. वाघमोडे ताईंनी कपडे टाकलेत वाटतं वरती आज वाळायला. एकतरी लोखंडाचं उभं करायला पाहिजे होतं काहीतरी. आपलं ते आपण चुकलं आपलं त्यावेळेला माहिती का. गिरीला उभे करायला पाहिजे एक दोन असं. जेव्हा जिना केला ना हां तेव्हा खाली पण लोकांना तेव्हा काम होतं ना गेले माझ्या तेव्हा पण बनवू शकलो असतं ना. मग काय काय लोकांनी जर असं कॉलम उभे केले असते ना आज उपवास आहे का. नाही आहे ना. काय माझं उद्या सोमवार. उद्या सोमवार परत उपवास. किती उपवास परत गुरुवार उपवास. संतोष घेतले अंगारती घेतले का ना. हां कधी यायचे देवा अंगारती. काय केलं दिवसभर. हां मस्तपैकी मटर पनीर बनवलं. मटर पनीर. पनीर कधी सकाळी आणलं भाऊंनी. सकाळी आणलं. काम संडे म्हणलं लेटच होतं सगळं. सरला सुट्ट्या मुलांना सुट्ट्या. आमच्या यांनी तर सकाळी 6 वाजताच केलाय व्हिडिओ कॉल का कॉल केलता काय ना बाई. सुट्टी असेल. एवढे लवकर म्हणलं बाई आज रविवार आहे. उठले का म्हणलं. हा म्हणलं उठले. परत 9 वाजता केला होता सोनाच्या ह्याच्यावरती. मम्मी उठली का म्हणलं आज काय यांना हे नाही गड्या. सुट्टी असेल. शिवून गेलेलं कॉलेजला सकाळी. आज का बरं रविवारचं. त्याचे रविवारचं असतं का. सोनाचं शनिवारचं असते. शनिवार रविवार असतं कधी. आता 26 जानेवारी आले ना जवळ. फुटबॉल पाहतो. मज्जा गेल्या वर्षी. गेला डुबला. डुबला सूरज डुबला. मजा आहे का. कोणाला कधी काय वाटेल ना सांगता येत नाही बरं का. त्याच्यामुळं लय विचार नाही करायचा लोकांचा. आपलं आपलं बघत राहायचं. कारण लोक लय वेगळी आहेत. काही विचार करतात. आपण तसा विचार करायचा नाही. हे नाही. आणि आपल्याला जे चांगलं वाटेल ना ते करत राहायचं. कोणी काही म्हणू कोणी कितीही नाव ठेवू आपण फक्त चांगलंच करत राहायचं. हां लोक नावं पण ठेवतात आणि आपल्या तोंडावर चांगलं बोलणार पण पाठीमागं नावं पण ठेवणार. त्याच्यामुळे लोकांचा विचार नाही करायचा. म्हणून यांना म्हणते तुम्ही चालू करा म्हणते. काय म्हणते आता मोबाईल नवीन घेतलं गच्चीवरूनच बनवायचं. हा मी आज मोबाईल नवीन घेतला आणि आज माझा फर्स्ट टाइम मी व्हिडिओ करते. येणार येणार येणार. आणि संक्रांतीला मस्तपैकी आपण तिथूनच कणीस आणायचे. तुम्ही शाळू म्हणता आम्ही ज्वारी म्हणतो त्याला. ज्वारी आमच्यात केव्हा असते माहिती का. जूनमध्ये जी पेरते त्या ज्वारी म्हणतो. त्याला शाळू म्हणतो. पण हाय तर ज्वारीच ना. ज्वारी तर असं रान आहे बघा सगळं ज्वारीचं रान आहे. आता ते काय नाही कडबा होणार त्याला कंस थोडी येणार आहेत. कारण पाणी दिलं तर होईल. नाही ना पण इथं आता ते सगळं म्हणजे एकाच वावरात आहे म्हणलं पाखर थोडी ठेवणार आहे. हां भरपूर असतं ना. बरीच रानं असलं मग राहणार. तिकडे एवढं हिरव काय असेल ते खंडवाचं शेत आहे. ते गवत आहे वाटते. कंदवळ पेरले का जनावरांचं गवत नाही का ते असते. गायचं गोठा देतो बसलं त्यासाठी केलं असेल.
हिरवं हिरवं किती त्याला पाणी आहे ना तो हम्म. त्यांना पाणी तर शैला ताई ना त्या दिवशी त्या कार्यालयात होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता. कोण आलं होतं? क्रांतीवीर नाना आडनाव काय आहे? पाठीला नाही पाटील नाही, नाना नाना म्हणतात बा, एवढं आहे माहिती. तर आहे ना शैलाताईंला आणि पाटील ताईंला मस्त साडी भेटली तिथं. है ना? पैठणीचा हां, खेळ पैठणीचा. तर मस्त साड्या सगळ्यांना भेटल्या तशा सगळ्यांना वाटल्या साड्या. आणि मी इथून छतावरूनच पाहत होते, माझी तब्येत ठीक नव्हती. ह्यामच माझी नाव नोंदणी करून आल्या होत्या, पण तब्येत ठीक नसल्यामुळे काही जायला भेटलं नाही मला. इथूनच थोडासा आनंद घेतला, पाटील ताईंचं नाव ऐकलं आणि गेलो मग घरात. त्रिमूर्तीमध्ये असं मला नाही बघायला खेळतात सांगायचं बॅडमिंटन खेळायला चांगली आहे इथं, आपण न्यायला पाहिजे, आहे माझ्याकडं. एक दिवस आपलं क्वार्टरमध्ये लय खेळलो बाय. बॅडमिंटन किंवा ते हर गवत आहे ते पण गवत पायाचं मोकळं चालू शकतो ना. तर चला, बाय बाय. करा लाईक, आहे ना, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हां बाय. मला पळत येतं आपली एअर इंडियाचं त्या इंडिगोचं काय झालं काय माहिती, झालं का नाही आज झालं? मी ऐकलं पैसे त्याचे रिटर्न करा म्हणून सांगितलं. होय, पैसे रिटर्न केलं तरी इंडिगोला किती तोटा होईल ना. काय झालं यांचं काय माहिती. काय नवीन नियम लावलेत ना, त्याच्यामुळं काहीतरी हाय प्रॉब्लेम. चला मग बाय.